नमस्कार मित्रांनो. जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मनेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. इयत्ता दुसरी अच्या व्हॉट्सअप अभ्यास वर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर आपले सहर्ष स्वागत करतो. सेतू अभ्यास आजचा दिवस 15वा. आज आपण सेतू अभ्यासमध्ये सेतू अभ्यास चाचणी बघणार आहोत. शासनाच्या परिपत्रकानुसार आणि नियोजनानुसार सेतू अभ्यास 15 दिवसानंतर पहिली चाचणी होणार आहे. त्यानंतर पुढील अजून 15 दिवस झाले की 30व्या दिवशी दुसरी चाचणी होणार आहे आणि त्याच्या पुढील 15 दिवस झाले म्हणजे 45 दिवस झाल्यानंतर आपली होणार आहे तिसरी आणि अंतिम चाचणी. सेतू अभ्यास आपण मागेच बघितलं की मागील वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. मग आपला जर दुसरीचा वर्ग आहे तर आपला सेतू अभ्यास हा पहिलीच्या वर्गावर आधारित आहे. पहिलीच्या वर्गात ज्या क्षमता शिकवल्या गेल्या त्या क्षमताचा सराव हवा म्हणून हा सेतू अभ्यास शासनाने आयोजित केला आहे. मग चाचणी परीक्षेमध्ये काय असणार आहे, कोणत्या घटकावर प्रश्न आधारित असणार आहे, मी प्रश्न नाही सांगणार आहे. परीक्षेला कोणते प्रश्न येतील, त्याचे उत्तर काय असतील हे नाही सांगणार आहे. तर परीक्षेचं स्ट्रक्चर, मांडणी, रचना कशी असणार आहे ते सांगणार आहे. ते एकदा तुम्ही समजून घेतलं की नेमका काय अभ्यास करायचा, परीक्षेत येणारे प्रश्न कोणकोणत्या घटकावर आधारित आहेत, ज्या घटकावर प्रश्न आधारित आहे ते आपलं शिकवून झालं आहे का. जर एखादा घटक राहिला असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की सांगायचं की सर हा घटक शिकवायचा राहिला आहे, मग मी तो घटक पुन्हा शिकवेल. चला तर मग बघूया परीक्षेची मांडणी कशी असणार आहे. इथे लिहिलंय बघा, 15वा दिवस राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, ज्या संस्थेच्या मदतीने शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे त्या संस्थेचं हे नाव आहे. इयत्ता दुसरी परीक्षेचं स्वरूप विषय मराठी. आपले 3 विषयाची परीक्षा होणार आहे. मराठी म्हणजे भाषा, मॅथ, गणित आणि इंग्रजी. चला तर मग त्याचं स्वरूप आपण बघूया. आपल्या समोर परीक्षेत येणारे जे प्रश्न आहेत ते 3 प्रकारचे असणार आहे. पहिला जो प्रकार आहे तो आहे लेखी प्रश्न. विद्यार्थ्यांनी प्रश्न समजून घ्यायचा, वाचायचा, समजून घ्यायचा, आकलन करायचं आणि त्याचं उत्तर लिहायचंय. दुसरा जो प्रकार आहे प्रश्नाचा तो आहे तोंडी प्रश्न. विद्यार्थ्याला प्रश्न विचारले जातील तोंडी आणि त्यांनी त्याचं तोंडी उत्तर द्यायचंय. इथे मात्र लेखी काम करायचं नाही. तिसरा जो प्रश्न आहे तो आहे प्रात्यक्षिक. प्रात्यक्षिक म्हणजे कृती करायची. आपले आजपर्यंत जे उपक्रम झालेत, जे प्रात्यक्षिक झाले त्याच्यातलाच उपक्रम किंवा प्रात्यक्षिक याच्यात येईल. मग हे प्रात्यक्षिक प्रश्नामध्ये सुद्धा लेखी काम नाही आहे, याच्यामध्ये कृती आणि तोंडी काम येईल. मग आपण बघितले 3 प्रकारचे प्रश्न येणार आहे, लेखी प्रश्न, तोंडी प्रश्न आणि प्रात्यक्षिक प्रश्न. मग लेखी प्रश्न कसे असतील तेही तुम्हाला सांगितलं. लेखी प्रश्न लिहायचे आहेत. तोंडी प्रश्न कसे असतील, तोंडी प्रश्नाचे उत्तर तोंडी द्यायचे आहेत, इथं लिखाण काम करायचं नाही. आणि तिसरा प्रश्न आहे प्रात्यक्षिक प्रश्न, म्हणजे त्या प्रश्नासंबंधित कृती, ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी करायची आहे. मग याच्यामध्ये कोणकोणते घटक येणार आहे किंवा कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारणार आहे हेही समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण समजून घ्या आणि आपल्या पालकांना समजून सांगा की पप्पा, मम्मी, आजी, बाबा, काकू जे कोणी अभ्यास घेत असेल त्यांना सांगा की माझा हा घटक राहिला आहे, हे शिकवायचं राहिले, त्यांच्याकडून ते शिकवून घ्या, समजून घ्या आणि अडचण आली तर मला फोन करा. मग पहिला भाग आहे बडबड गीत. आपले बडबड गीत झालेले आहेत. किती झालेले आहेत तुम्हाला माहिती, 1 झालंय की 2 झालंय की 3 झालंय. त्याच्यापैकी कोणतंही एक बडबड गीत जे तुम्हाला आवडतंय, ज्याची कृती करता येते, कृती म्हणजे नृत्य, ते कसं करायचं, ते गीत कसं म्हणायचं ते. त्याच्यानंतर आहे एखादी गोष्ट किंवा एखादी घटना किंवा पदार्थ बनवण्याची कृती. तुम्हाला जर एखादी गोष्ट सांगता येत असेल तर एखादी गोष्ट तुम्हाला सांगावी लागेल किंवा एखादा प्रसंग तुम्हाला जो आवडलेला असेल त्या प्रसंगाचं वर्णन सांगावं लागेल
आणि घरात बनवलेला सोपा पदार्थ त्याची कृती तुम्हाला सांगता आली पाहिजे. अजून पुढचा कोणता घटक आहे? सूचना ऐका, कृती करा. यामध्ये गुंतागुंतीच्या सूचना असू शकतात, साध्या सूचना असू शकतात. सूचना लक्षपूर्वक ऐकायच्या, काळजीपूर्वक ऐकायच्या आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचे आहे? कृती करायची आहे. येतंय का लक्षात? की डोक्यावरून जातंय? नाही जात, बरोबर ना? कारण आपण 15 दिवस याचा काय केलेला आहे? अभ्यास केला आहे. त्यानंतर वस्तू आणि वस्तूंची नावं, शब्दपट्ट्या. म्हणजे तुमच्यासमोर नाव दिलं जाईल, समजा खिडकी. मग तुम्ही ती खिडकीची पट्टी घ्यायची आणि घरात किंवा वर्गात जिथे कुठे खिडकी दिसते तुम्हाला, त्या खिडकीजवळ लावून चिटकवायची किंवा ठेवायची. जमेल ना? नक्की जमेल. कारण सर्व मुलं हुशार आहेत. त्यांच्या पालकांनी त्यांची तयारी करून घेतलेली आहे. त्याच्यामुळे चाचणी वगैरे, परीक्षा वगैरे याची भीतीच आपल्याला वाटत नाही. परीक्षेची भीती आपल्याला वाटतच नाही, कारण आपली तेवढी तयारी झालेली आहे. पुढे आहे पुढे आहे स्वतःचा परिचय. स्वतःचा परिचय देता आला पाहिजे. मग स्वतःच्या परिचयामध्ये स्वतःचं नाव, इयत्ता, वर्ग शिक्षकाचं नाव, शाळेचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, वडील काय करतात, घरातील सदस्यांची नावं, आवडता पदार्थ, आवडता रंग, आवडता खेळ, आवडता पक्षी, आवडता प्राणी. भरपूर माहिती आहे स्वतःविषयी सांगण्यासारखी आणि याची तयारीसुद्धा आपण केलेली आहे. पुढे आहे आवडणाऱ्या गोष्टीतील किमान 3 चित्र. मग एखादी गोष्ट तुम्हाला येत असेल, समजा ससा आणि कासव. माहिती ना ती ससा आणि कासवची गोष्ट? थोडक्यात काय, ससा आणि कासवची शर्यत लागते. दोघंही शर्यतीत भाग घेतात. कासव हळूहळू चालतं, ससा जोरात टुनू उड्या मारत चालतो आणि पुढे काय होतं हे तुम्हाला माहिती. मग ह्या गोष्टीचं समजा चित्र काढत असेल तर ससा काढू शकतो, कासव काढू शकतो, झाड काढू शकतो, रस्ता काढू शकतो. असे बरेच त्या गोष्टीत जे जे घटक आहेत त्याचे तुम्ही चित्र काढू शकता. पुढे आहे चित्र किंवा शब्दांच्या जोड्या. तुमच्यासमोर एक चित्र दिलं जाईल, ते चित्र आणि शब्द यांच्या जोड्या लावायचे किंवा चित्र शब्द याप्रमाणे वस्तू आणि शब्द याच्या सोबत जोड्या लावायला विचारू जाऊ शकतं. आता हा प्रात्यक्षिकमध्ये प्रश्न येऊ शकतो. चित्र शब्दाच्या जोड्या. त्याच्यानंतर शब्दात जेवढी अक्षरं आहे तेवढ्या टाळ्या वाजवा. बरोबर? आपलं झालेलं आहे. समजा नाव आहे सुशील. काय नाव आहे? सुशील. सुशील. सुशील झालेला आहे आपला सराव. गटात न बसणारा शब्द. 4 शब्द असतील, 4 मध्ये एक शब्द असा असेल की जो पाहुणा असेल, जो गटात बसत नाही, तो तुम्हाला नक्की ओळखायचा आहे. त्याच्यानंतर पहिले अक्षर समान असणारे शब्द. पहिलं अक्षर सारखं पाहिजे. मग कढई, कपाट, करवत, कोयता, कोकण, कोपरगाव. पहिलं अक्षर काय आलं? बरोबर काय आलं? क. अशा प्रकारे आपल्याला त्याचा काय करायचा आहे? सराव करायचा आहे. मग काय येणार आहे? बडबडगीत. एक बडबडगीत म्हणायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला तोंडी परीक्षा आहे, कृती पण करायची आहे, पदार्थाची कृती सांगायची आहे किंवा एखादी गोष्ट सांगायची आहे, सूचना ऐकायच्या, कृती करायची, वस्तू आणि वस्तूची नावांच्या शब्दपट्ट्यांच्या जोड्या. जिथे वस्तू असेल तिथे तुम्हाला शब्दपट्टी नेऊन लावायची आहे. स्वतःचा परिचय द्यायचा आहे. आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमधले किमान 3 चित्र काढायचे आहेत. चित्र आणि शब्दांच्या जोड्या लावायच्या आहे किंवा शब्द आणि वस्तूच्या जोड्या लावायच्या आहेत. शब्दात जेवढी अक्षरं आहेत तेवढ्या टाळ्या वाजवायच्या आहे. गटात न बसणारा जो शब्द आहे त्याच्या ओळखायचा आहे आणि पहिलं अक्षर समान असणारा शब्द सांगायचे आहेत. सोपं आहे. जमेल ना? नक्की जमेल. पुढे आहे, हा झाला भाषा विषय. पुढे आहे मॅथ म्हणजे गणित. भाषा विषयाचं जसं सोपं वाटतंय ना, तसं गणिताचं तर एकदम सोपं आहे. बघा, याच्यामध्ये लेखी प्रश्न, प्रात्यक्षिक प्रश्न असं स्वरूप राहणार आहे. मग वस्तू मोजा, संख्या लिहा. तुमच्यासमोर वस्तू ठेवल्या जातील, त्या वस्तू मोजायच्या आणि संख्या लिहायची. किंवा तुमच्यासमोर चित्र असेल, ते चित्र मोजायचे. किती चित्र आहेत? समजा 1 2 3 4 5 चित्र आहेत, तर 5 लिहायचा. 1 2
टू चित्र आहेत तर टू लिहायचा. आहे की नाही सोपं? पुढे दोन संख्यांच्या मधली संख्या लिहा. दोन संख्यांच्या मधली संख्या लिहायची. याच्यासाठी तुमचा सराव झाला पाहिजे. मग तुमच्याकडे संख्या आहे 1 3. मधली संख्या कोणती येईल सांगा बरं? बरोबर, मधली संख्या काय आली? 2. असा सराव करायचा. संख्या जास्त मोठ्या घ्यायची गरजच नाही, कारण आपलं जिथपर्यंत झालंय तिथपर्यंतच्या संख्या आपल्याला विचारात घ्यायच्या आहे. 99, 81, 80, 75 ह्या नाही घ्यायच्या. आपलं कुठपर्यंत झालंय? 50 पर्यंतच घ्यायच्या. संख्या क्रमाने मांडणे. तुम्हाला संख्या क्रमाने मांडता आल्या पाहिजे. म्हणजे समजा 4 पासून सुरू झालं, 4, 5, 6, 7, 8. 21 पासून सुरू झालं, 21, 22, 23, 24, 25. आधी येणारी संख्या, एखादी संख्या असेल तिच्या आधी येणारी संख्या कोणती ती सांगता आलं पाहिजे. समजा आपल्याकडे 7 आहे, 7च्या आधी किती येईल? बरोबर, 7च्या आधी किती येईल? 6. नंतर येणारी संख्या पण सांगता आली पाहिजे. मग 12च्या नंतर किती संख्या येईल? 13. आफ्टर बिफोर आपलं झालेलं आहे. आपण वस्तू पण आफ्टर बिफोर मांडलेल्या आहेत, संख्या पण आफ्टर बिफोर मांडलेल्या आहेत. आफ्टर म्हणजे आधीची, बिफोर म्हणजे नंतरची. संख्येचे श्रुतलेखन याचा सराव करायचा आहे. समजा तुम्हाला एखादी संख्या सांगितली जाईल 11, तर ती 11 संख्या तुम्हाला लिहिता आली पाहिजे. इथं स्पेलिंग नाही महत्त्वाचं, तुम्हाला डायरेक्ट संख्या लिहिता आली पाहिजे. 11 लगेच 11 लिहिता आली पाहिजे. 9 लिहिता आली पाहिजे. जमेल? नक्कीच जमेल, कारण आपला तेवढा सराव झाला आहे. दशक आणि एकक ओळखणे म्हणजे टेन्स आणि युनिट. तुमच्यासमोर जी संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये टेन्स किती, युनिट किती. म्हणजे समजा तुमच्यासमोर संख्या आहे 25. 20 म्हणजे किती 10? बरोबर, 20 म्हणजे 2 10 आणि 5 युनिट. मग 2 10 5 युनिट 20. सोपं आहे की नाही? सोपं आहे. कारण सोपं का आहे? असं आपोआप सोपं नाही आहे. मग सोपं का आहे? कारण तुमच्या पालकांनी तुमच्यावर तेवढी मेहनत घेतली आहे, तुम्ही सुद्धा तेवढे कष्ट घेतले आहेत, म्हणून ते तुम्हाला सोपं वाटेल. जर तुम्ही अभ्यासच केला नसता, पालकांनी तुमचा अभ्यास घेतलाच नसता, तर मात्र तुम्हाला ते सोपं वाटलं नसतं. बरोबर की नाही? मग ही परीक्षा सोपी वाटावी म्हणून काय करावं लागतो? सतत अभ्यास, नियमित अभ्यास, रोज सराव. हे जर तुमच्याकडे असेल ना, तर कोणतीही परीक्षा असो, कितवीचीही परीक्षा असो, तुम्हाला नक्की यश मिळणार. पण नियमित अभ्यास, रोज सराव या 2 गोष्टी मात्र महत्त्वाच्या आहेत. कारण नियमित अभ्यास केला, रोज सराव केला तर तुम्हाला नक्कीच यश प्राप्ती होईल. पुढचा जो विषय आहे आपला तो आहे इंग्रजी. ज्याप्रमाणे भाषा विषय आपल्याला सोपा वाटला, मॅथ सोपा वाटला, त्याप्रमाणे इंग्रजी तर त्याहीपेक्षा सोपा आहे. तुम्ही म्हणाल कसं? बघा, अल्फाबेट्स तुम्हाला आली पाहिजे, ए पासून झेड पर्यंत. मग अल्फाबेट्स 2 लिपीमध्ये आहे, त्याच्यावरही काही प्रश्न येतील बघा. अल्फाबेट्स, त्यानंतर चित्र आणि शब्द. घरातील वस्तू असेल, शाळेतली वस्तू असेल, परिसरातली एखादा वस्तू असेल, घटक असेल, त्याचं चित्र असेल, त्याचं इंग्रजीत नाव सांगायचं. जमेल. आपण घरातल्या वस्तूंची नावं, शाळेतल्या वस्तूंची नावं, परिसरातले सुद्धा काही वस्तूंच्या नावांचा सराव केलेला आहे आणि तो तुमचा झालेला आहे, कारण पालकांनी तो तुमच्याकडून करून घेतला आहे. कॅपिटल लेटर्स आपल्याला येतात, आपल्याला 4 लाईनमध्ये सुद्धा कॅपिटल लेटर लिहिता येतात. तसा तुम्ही अभ्यास पण मला पाठवलेला आहे. कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स. एक कॅपिटल लेटर दिलेलं असेल, स्मॉल लेटरला त्याची काय लावायची आहे? जुडी लावायची आहे. यासाठी आपण बरेच उपक्रम सुद्धा घेतलेले आहेत, बरेचशा ॲक्टिव्हिटी कृतीसुद्धा घेतल्या आहेत. त्यानंतर अल्फाबेट्स आणि आवाज. प, पी अशा प्रकारे आपल्याला त्याचे जोड्या लावायला लागतील. समान अक्षराने सुरू होणारे शब्द, जसे मराठीत आहे पहिल्या अक्षराने, तसंच समान अक्षराने सुरू होणारे शब्द. उदाहरणार्थ बॅट बरोबर बॉल बरोबर बॉक्स, बेल अशा प्रकारे. सराव करा. समान आवाजाने समान आवाज असणारे शब्द. मग आपल्याला समजा बी दिला आहे, तर ब
4 पर्याय दिले असतील. ब आवाज असणारा जो शब्द आहे तो ओळखायचा आहे. त्याच्यामध्ये एकच शब्द ब आवाज असेल, तुम्हाला तिची काय लावायची आहे, जोडी लावायची आहे. समान अक्षराने शेवट होणारा शब्द, मग शेवटी सारखा येणारा शब्द. उदाहरणार्थ बॉक्स, फॉक्स, टॅक्स, अशा प्रकारचे सोपे सोपे शब्द आहेत. काही काळजी करू नका. ह्या परीक्षेत आपल्याला पूर्णच्या पूर्ण गुण मिळणार आहेत, यात मला शंका नाही. भाषा पेपर 10 मार्क्स, मॅथमॅटिक्स पेपर 10 मार्क्स, इंग्रजीचा पेपर 10 मार्क्स, असा 30 मार्क्सचा पेपर आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांची एवढी तयारी झाली आहे की सर्व विद्यार्थ्यांना 30 पैकी 30 गुण मिळणार आहे, यात काही शंकाच नाही. अजून आपल्याकडे 2 दिवस बाकी आहे. 2 दिवस चांगला सराव करा. 15 तारखेला आपला पेपर होणार आहे. आज आहे 13 तारीख, उद्या 14, परवा 15, गुरुवार आहे. गुरुवारी आपली परीक्षा होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी जे काही मी घटक सांगितलं आहे, सर्व पालकांनी जे काही घटक सांगितले, ज्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे, असे प्रश्न मी तुम्हाला सांगितले आहेत. असा घटक समजून घ्या, त्याच्यावरच्या प्रश्नांची तयारी करा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, अभ्यास करा, हुशार व्हा, तयारी करा आणि परीक्षेत पूर्णच्या पूर्ण मार्क मिळवा. धन्यवाद.